नमस्कार, सोनूज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी दाखवणार आहे तुम्हाला तिळाची चिक्की कशी बनवायची ती। त्यासाठी मी 1 वाटी तीळ घेतलेले आहेत, 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे। हे तिन्ही मी समप्रमाणात घेतलेले आहेत। तर चला तर आपण बघूयात कसं बनवायचं ते। तुम्ही बघू शकता इथे मी एक कढई तापत ठेवलेली आहे। त्यामध्ये आता आपण ही जे 1 वाटी तीळ आहेत ते जे आहे पहिले भाजून घेऊयात थोडं। हे 1 ते 2 मिनिट थोडं भाजून घ्यायचे। आपण हे तीळ भाजून घेतलेले आहेत, हे आता आपण काढून घेऊयात एका प्लेटमध्ये। आता आपण त्याच कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेऊयात। तुम्ही बघू शकता एक 5 मिनिटांनी शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत। आता आपण गॅस बंद करून ते पण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि त्यांची साल जी आहे ते काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता आपण आता शेंगदाणे इथे सोळून घेतलेले आहेत। आता आपण जे तीळ आहेत ते एका मिक्सर जारमध्ये घेऊयात आणि त्याचं बारीक करून घेऊयात थोडं। हे आपण मिक्सर जारमध्ये टाकून घेऊयात आणि त्यातले काही 2-3 चम्मच तीळ जे आहे ते थोडे आपण साईडला काढून ठेवूयात। आपण आता हे मिक्सरला लावून घेऊयात, बारीक करून घेऊयात। तुम्ही बघू शकता मी असे हे तीळ बारीक करून घेतलेले आहेत। हे आपण काढून घेतलेले आहेत। आता आपण ह्यामध्ये शेंगदाणे टाकूयात बारीक करण्यासाठी। शेंगदाणे आपण मिक्सर जारमध्ये टाकून घेतलेले आहेत, आता ते आपण बारीक करून घेऊयात। तुम्ही बघू शकता शेंगदाणे पण आपण असे बारीक करून घेतलेले आहेत। ते पण आता आपण इथे जे कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये आपण आता ही 1 वाटी जे गूळ आहे ते टाकून घेऊयात। हे गूळ आपण टाकून घेतलेलं आहे, किसून घेतलेलं आहे आपण हे। त्याला आपण पूर्ण आता विरघळवून घेऊयात। आपण इथे चिक्कीचा गूळ घेतलेला आहे, त्याचे आपण 1 तार बनवून घेऊयात। ह्यामध्ये आता आपण 1 स्पून पाणी टाकून घेऊयात, थोडंसंच टाकायचं आहे, लवकर विरघळलं जातं। आता आपण ह्यामध्ये 1 चम्मच घी टाकून घेऊयात, तूप टाकूयात, विरघळून घेऊया। हलवून घेऊयात। 1-2 मिनिटांनी चेक करूयात की म्हणजे बनलेलं आहे की नाही। त्यासाठी मी इथे एक वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं आपण टाकून चेक करूयात की ते बरोबर बनलेलं आहे की नाही। ते काही टाकून बघितलेले आहेत, तर अजून खूप बाकी आहे। हे पूर्ण कडक झालं तर आपलं पाक बरोबर झालेलं आहे त्याचं समजतं। तर अजून आपल्याला शिजवावं लागेल, बनवून घ्यावं लागेल। 1-2-3 मिनिटांनी आपण परत चेक करून बघूयात आपला पाक झालेला आहे की नाही तयार ते। तुम्ही बघू शकता पूर्ण कडक झालेलं आहे, तर आपला पाक जे आहे ते रेडी झालेला आहे। आता आपण ह्यामध्ये 1/4 चम्मच खायचा सोडा टाकून घेऊयात, बेकिंग सोडा, जेणेकरून आपली चिक्की एकदम खुसखुशीत होईल। आता आपण गॅस बंद करूयात आणि जे आपण मिश्रण केलं होतं ते आपण त्यामध्ये टाकून देऊयात। हे दोन्ही आपण टाकून दिलेले आहे, शेंगदाणा आणि तीळ, ते आपण मिक्स करून घेऊयात। आता इथे आपण आता एक प्लेट घेतलेली आहे, त्याला आपण जे आहे तूप लावून घेऊया खाली। जी प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये आपण आता तीळ टाकून घेऊयात, जे आपण काढून ठेवले होते ते। आणि आपलं हे जे मिश्रण रेडी झालेलं आहे ते आपण त्यामध्ये काढून घेऊयात, हे पूर्ण त्यामध्ये काढून घेऊयात। हे गरम असताना आपल्याला काढून घ्यावं लागतं, कारण गूळ जे आहे ते लगेच कडक होऊन जातो। आता हे सगळं त्यामध्ये मिक्स करून घेऊयात। आता हे एका सरळ करून घेऊया, लाटण्याने थोडं सरळ करून घेऊयात। आता आपण हे सरळ करून घेतलेलं आहे। आता हे गरम असतानाच आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही सुरीने त्याला कट करून ठेवू शकता। मी याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेते।
गरम असतानाच आपण कट मारून घेऊयात, पुन्हा म्हणजे तुकडे करून घेऊयात। सुरीने मी असं बघू शकता तुम्ही असं तुकडे करून घेतलेले आहेत। हे गरम असतानाच मी आता सुरीने कापून घेतलेलं आहे। आता हे आपण काही वेळ थंड होण्यासाठी ठेवून देऊयात। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली चिक्की रेडी झालेली आहे। आता ही थंड झालेली आहे। आता आपण हे एक एक करून काढून बघूयात कशी झालेली आहे ते। तुम्ही बघू शकता मी काढून घेतलेली आहे। खूप छान आणि खुसखुशीत झालेली आहे, बघू शकता। अशा प्रकारे आपली चिक्की जी आहे रेडी झालेली आहे। तुम्ही बघू शकता खूप छान झालेली आहे। तुम्ही नक्की असं ट्राय करून बघा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। माझं चॅनलचं नाव आहे सोनूज किचन। थँक्यू।